सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात अवमाननेची नोटीस जारी करण्यात आली आहे। पूर्व सूचनेशिवाय घर आणि दुकान पाडल्यानं ही नोटीस बजावण्यात आली आहे। मालवणच्या किताबुल्ला खानानं घर नगरपालिकेनं पाडल्याचा आरोप केलाय। खान यांच्या 15 वर्षीय मुलानं भारत विरोधी घोषणा दिल्याचा आरोप केला जातोय। 23 फेब्रुवारीच्या भारत पाकिस्तान मॅच वेळी घोषणा दिल्याचा आरोप आहे। न्यायमूर्ती BR गवई आणि न्यायमूर्ती AG मसीह यांच्या बेंचकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे। बुलडोझर जस्टिसवर सुप्रीम कोर्टानं नोव्हेंबरमध्ये बंदी घातलेली होती। मालवणमधल्या बुलडोझर जस्टिस प्रकरणी सुप्रीम कोर्टानं सरकारला अवमाननेची नोटीस पाठवलेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती। नोव्हेंबरमध्ये बुलडोझर जस्टिसवर सुप्रीम कोर्टानं बंदी घातलेली होती आणि त्यानंतर सुद्धा ही कारवाई केला गेल्याचा याचिकेमध्ये आरोप आहे। 23 फेब्रुवारीला ज्यावेळी भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच झाली त्या मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्याचा आरोप त्या 15 वर्षांच्या मुलावर आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।